कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरू। 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत 45 तास करणार ध्यानधारणा। कन्याकुमारीमधील भगवती अम्मा मंदिरात पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन, पूजेनंतर केली आरती। पंतप्रधान मोदींना 4 तारखेनंतर परमनंट मेडिटेशन करायचंय। जयराम रमेश यांचा निशाणा। तर काँग्रेस धर्म अध्यात्म विरोधी संजय निरुपमांचं उत्तर। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पत्र लिहून नरेंद्र मोदींच्या आरोपांवर टीका। मोदींनी आपल्या भाषणातून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली घालवल्याचा आरोप। 1 जूनला इंडिया आघाडीची दिल्लीत महत्त्वाची बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार। प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला इंडिया आघाडीच्या विजयाचा विश्वास। व्हिडिओतून मानले नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार। बिहारमध्ये हिटवेव्हमुळे 24 तासात 19 जणांचे मृत्यू। आतापर्यंत 30हून अधिक जण उष्णतेच्या लाटेचे बळी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। औरंगाबादला काल तापमान 48 अंशांवर। हिमाचल प्रदेशच्या मनालीमधील रोहतांगमध्ये हिमवृष्टी। तीव्र उष्णतेपासून नागरिकांना दिलासा। पर्यटकांची गर्दीही वाढली आहे। मणिपूरला रेमल चक्रीवादळानंतर मुसळधार पावसानं झोडपलं। इम्फाळमधील अनेक भागात साचलं पावसाचं पाणी। वाहन चालकांचे हाल। मणिपूरमध्ये 4000 पूरग्रस्तांना सैन्यानं केलं रेस्क्यू। पुरात अडकलेल्या नागरिकांना जेवणाचं पाकिट आणि स्वच्छ पाण्याचं वाटप। जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्यानं 22 जणांचा मृत्यू तर 46 जण गंभीर जखमी। श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टात आज पुन्हा होणार सुनावणी। शाही ईदगाहचे वकील करणार युक्तिवाद। उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत 14 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन। 31 लाखांहून अधिक भाविकांनी केलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन। विठुरायाच्या मंदिराचं विलोभनीय रूप समोर। 2 जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार। अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्पनं झटका। हशमनी खटल्यातील सर्व 34 प्रकरणांमध्ये ट्रम्प दोषी होऊ शकते। 4 वर्षांची शिक्षा। आइसलँडच्या दक्षिण पश्चिम भागात पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक। लाव्हा दूरवर पसरला। आजूबाजूच्या भागात अलर्ट जारी। अमेरिकेत टेक्सासमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान। तुफानी वादळाचा अमेरिकन एअरलाइन्सला फटका। विमान घसरण्याची घटना। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा। विशेष सीबीआय कोर्टानं हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी सुनावली शिक्षा। तेजस ठाकरेंनी आणखी एका सरड्याच्या प्रजातीचा लावला शोध। अरुणाचल प्रदेशात जपलुरा मिक्टोफोला जातीचा शोध घेण्यात यश। एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल। 6 जुलैला होणारी परीक्षा आता 21 जुलैला होणार। 31 मे ते 7 जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार।